निपाणी एपीएमसी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी 2 मार्च रोजी एपीएमसी कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली। काँग्रेस व भाजपमध्ये सत्ता संघर्षातून झालेली चुरस आणि अपक्ष संचालकाला आलेले महत्त्व या दोन्ही पार्श्वभूमीवर अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेसची अध्यक्ष उपाध्यक्षपदी वर्णी लागली। अध्यक्षपदी सुभाष सिद्धगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी चिदानंद यल्लाप्पा बेळी यांची निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार कुलकर्णी यांनी काम पाहिले। निवडीनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला। एपीएमसी मध्ये एकूण 15 संचालक असून सत्ता स्थापनेसाठी 8 जणांचा पाठिंबा आवश्यक होता। निवडणुकीमध्ये भाजपने 7 जागा तर काँग्रेसने 4 जागा संपादन केल्या। त्यानंतर शासन नियुक्त काँग्रेस प्रणित 3 संचालकांची निवड करण्यात आली। त्यामुळे भाजपच्या बरोबरीने काँग्रेसची संख्याही 7 झाली। सत्ता स्थापनेसाठी 8 संचालकांची आवश्यकता असल्याने एक अपक्ष संचालक सुभाष पाटील यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन होणार होती। त्यामुळे काँग्रेस व भाजपने अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता निर्माण करण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले। 1 मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत अखेर अपक्ष संचालक सुभाष पाटील यांनी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। त्यामुळे निपाणी एपीएमसीवर काँग्रेस पक्षाची सत्ता निर्माण झाली आहे। या निवडीकडे चिक्कोडी तालुक्यासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते। काँग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी सुभाष पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी चिदानंद बेळी यांनी अर्ज दाखल केला। भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी अमित साळवे तर उपाध्यक्षपदासाठी मोहन सादळकर यांनी अर्ज दाखल केला। दुपारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्षपदी काँग्रेसचे सुभाष पाटील तर उपाध्यक्षपदी चिदानंद बेळी यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले। यावेळी बोलताना खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, निपाणी एपीएमसी मध्ये काँग्रेसचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्वांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करावे असे सांगितले। ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ನಾಮನಿರ್ದೇಶನಕ್ಕೆ ಸೂಚಕರು ಅನುಮೋದಕರು ಸಹಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ತಹಸೀಲ್ದಾರನ್ನ ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂಸದರದ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಮಾಜಿ ಶಾಸಕರದು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ। ಏನು ಕಾನೂನಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಏನು ಕಾನೂನಿನಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರಲ್ಲ ಅದರ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವರು ಚುನಾವಣೆ ನಡೆಸಿದರೆ ನಮಗೆ 8 ಮತ ಬಂದವು, ಅವ್ರು 7 ಮತ ಬಂದವರು, ಅವ್ರು ಸೋಲ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಈ ತರ ಇದು ಚುನಾವಣೆ ಮುಂದೂಡಲಿಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಗತ್ತಗಾರಿಕೆಯನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಏನ್ರಿ, ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಕಡೆಯಿಂದ ಏನ್ರಿ, ತಾಲೂಕಾ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಕಡೆಯಿಂದ ಸದಸ್ಯರು ಒಂದು ಹೈಕೋರ್ಟ್ಗೆ ಅಪೀಲ್ ಹಾಕಿದ್ರು। ಏನ್ ಹಾಕಿದ್ರು? ಅಪೀಲ್ ಹಾಕಿದ್ರು। ಆ ಅಪೀಲ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ನಮ್ಮ ಚುನಾವಣೆ ಆಗಿಲ್ಲ, ಅದು ಜಾಗ ಖಾಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆಯನ್ನ ಮುಂದೂಡಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮಾಡಿದ್ವಿ, ಭಾಳ ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಲಿ, ಕೋರ್ಟ್ನಾಗ ಅವ್ರ ತಮ್ದೇನು ವಾದ ಮಂಡಿಸಲಿ, ನಾವು ವಾದ मंडिस्तीವಿ, आदरी तंत्रगारिकेनं बंद ಮಾಡಬೇಕು। नूतन अध्यक्ष सुभाष पाटील यांनी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून निपाणी एपीएमसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले। ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಕೃಷಿಕನಾಗಿದ್ದರಿಂದ ಕೃಷಿ ಎಪಿಎಂಸಿಗೆ ಇದಕ್ಕೂ ಮೆಂಬರ್ ಆಗಿದ್ನಿ, ಈಗ ಅಧ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು। नूतन उपाध्यक्ष चिदानंद बेळी यांनी सर्वांच्या सहकार्यातून विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। एपीएमसी ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳಾದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಕಂದಾಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಹಿರಿಯರು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಿನ ಸದಸ್ಯರು ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು 8 ಜನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಿಂದ ನಾವು ಚುನಾಯಿತ ಆಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ
ಆಡಳಿತವನ್ನು ಈ ಕೃಷಿ ಉತ್ಪನ್ನ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಂಥ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಕಾಕಾ ಸಾಬಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಈ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह एपीएमसी संचालक व काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.